नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज. आयुक्त सौरभ राव. आघाडीत बिघाडी करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला काँग्रेसचा 48 तासांचा अल्टिमेटम. काँग्रेस कोणाच्याही मागे फरफटत जाणार नाही, विक्रांत चव्हाण यांचा इशारा. आणि उबाटासाठी मुंबई सोन्याची अंड देणारी कोंबडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी 2026 मध्ये होत असून निवडणुकीसाठी ठाणे महानगरपालिकेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झालं असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम हा लोकशाहीचा उत्सव असून या उत्सवात सर्वांनीच सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे. निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून 23 ते 29 डिसेंबर सकाळी 11 ते दुपारी 3, 30 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत नामनिर्देशन पत्र वाटप आणि दाखल करता येणार आहे. 31 डिसेंबर रोजी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच वैधरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी मागे घेण्याचा 2 जानेवारी 2026 असून 3 जानेवारी 2026 रोजी निवडणूक चिन्ह नेमून दिलं जाणार आहे. अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल आणि त्यानंतर 19 जानेवारी 2026 रोजी निवडून आलेल्या उमेदवारांची यादी राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण प्रभाग 33 असून सन 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 18,41,488 इतकी आहे. मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रथम प्रशिक्षण 27 ते 29 डिसेंबर या दिवशी राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे संपन्न होणार आहे. दुसरं प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी यांचं स्तरावर घेतलं जाणार आहे. 25 वर्ष सत्तेत असणाऱ्या उबाटासाठी मुंबई सोन्याची अंड देणारी कोंबडी होती, अशी खरमरीत टीका शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कोविडमधला खिचडी घोटाळा, बनावट कोविड सेंटर, बॉडी बॅग घोटाळे करणाऱ्यांनी टोमणे मारण्यापेक्षा स्वतःमध्ये डोकावून बघावं असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी लगावला. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक इथं आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
या सोहळ्याला शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी तसंच नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, मोठ्या संख्येनं शिवसैनिक देखील उपस्थित होते. नगर परिषदांच्या निकालामधून शिवसेना चांदा ते बांद्यापर्यंत विस्तारली. घराघरात धनुष्यबाण पोचवल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या बेरजेपेक्षा शिवसेनेच्या नगराध्यक्षांची संख्या अधिक आहे. सर्वसामान्यांची नाळ शिवसेनेचीच जोडलेली आहे, ती कधीही तुटू शकत नाही. शिवसेनेला हरवणं केवळ अशक्य आहे, असं शिंदे म्हणाले. राज्यात मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला होता. 5.5 कोटी नागरिकांना याचा फायदा देखील झाला होता. आता बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्तानं आरोग्य विभागाकडून आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम राबवणार असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जाहीर केलं. या गौरव सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केलं. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं अद्याप अधिकृत जागा वाटप झालेलं नाही. असं असताना कळवा प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष अभिजित पवार यांनी पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत रॅली काढून परस्पर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कृतीविरोधात काँग्रेसनं आक्षेप नोंदवलाय. राष्ट्रवादीचं हे वर्तन आघाडीच्या भवितव्यासाठी पोषक नसून आघाडीत बिघाडीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला वर्तन सुधारण्याचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. बुधवारी काँग्रेस मुख्य कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अद्याप तरी पक्षाकडून एबी फॉर्म दिलेला नाही, तरी अशा प्रकारे अभिजित पवार यांनी स्वतःला मविआ आघाडीचा उमेदवार घोषित करून जाहीररित्या रॅली काढणं कितपत योग्य आहे आणि या रॅलीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वतः जातात कसे, असा सवाल करून विक्रांत चव्हाण यांनी आघाडीतील अन्य घटक पक्षांना खडे बोल सुनावले आहेत. याआधी लोकसभा विधानसभा निवडणुकीत 10 वेळा फोन करून बोलावले, तेव्हा तन मन धन लावून काम केलं, काँग्रेसचा वापर करून घेतला आणि आता कार्यकर्त्यांना न्याय देण्याची वेळ आली असताना असा चौथा सुभा मांडणं सर्वथा चुकीचं आहे. त्यामुळं राष्ट्रवादीच्या या आगळिकीमुळं काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. कळव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस रिकामी झाली आहे. मुंबऱ्यात राष्ट्रवादीची बी टीम महायुतीसाठी काम करते आहे. कळव्यात आमच्याकडे 4 उमेदवार तयार असून तेवढे मतदार देखील आहेत, तेव्हा काँग्रेस कुणाच्या मागे फरफटत जाणार नाही, असं ठणकावून सांगून विक्रांत चव्हाण यांनी 48 तासात राष्ट्रवादीनं याबाबत स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा याची संस्थानं खालसा व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा देऊन काँग्रेसकडे स्वबळावर लढण्याचा शेवटचा पर्याय असेल असं निक्षून सांगितलं. रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ.
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार माध्यम प्रमाणन आणि संनियंत्रण समिती अंतर्गत प्रसार माध्यम निरीक्षण कक्ष महानगरपालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात स्थापन करण्यात आला आहे। या कक्षाची पाहणी आज निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी केली आणि या कक्षामार्फत चालणाऱ्या कामकाजाचा आढावा देखील घेतला। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आजपासून नामनिर्देशन अर्जाचं वाटप करायला सुरुवात झाली। ठाणे महापालिकेच्या 9 प्रभाग समितीतून एकूण 1069 नामनिर्देशन पत्राचं वाटप उमेदवारांना करण्यात आलं। माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 1, 2, 3 आणि 8 यासाठी एकूण 157 नामनिर्देशन अर्जाचं वाटप करण्यात आलं, तर वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत 4, 5 आणि 7 या प्रभागांसाठी एकूण 103, लोकमान्यनगर सावरकर प्रभाग समिती अंतर्गत 6, 13, 14 आणि 15 या प्रभागांसाठी 177, वागळे प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक 16, 17 आणि 18 साठी एकूण 102, नवपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत 19, 20, 21, 22 यासाठी एकूण 113, उथळसर प्रभाग समिती अंतर्गत 10, 11, 12 या प्रभागासाठी एकूण 101, कळवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 9, 23, 24, 25 या प्रभागांसाठी 121, मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत 26 आणि 31 या प्रभागांसाठी तर 30, 32 या प्रभागांसाठी एकूण 36, दिवा प्रभाग समिती अंतर्गत 27, 28 या प्रभागासाठी एकूण 78 तर 29 आणि 33 प्रभागांसाठी एकूण 46 अर्जांचं वाटप करण्यात आलं। ही माहिती प्रभाग समितीनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसाठी आवश्यक असलेलं नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्रांचं अद्ययावत नमुने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। उमेदवारांनी हे नमुने प्राप्त करून घेऊन नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्र भरून ते सक्षम प्राधिकाऱ्यासमोर दृष्टकथन करून विहित वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। ही माहिती पुस्तिका 100 रुपये इतक्या दरानं प्रभाग समितीनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे। यासाठी ठाणे महानगरपालिकेमार्फत नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्रांचे नमुने, त्यासोबत जोडायच्या कागदपत्रांची यादी तसंच इतर आवश्यक नमुने, उदाहरणार्थ उमेदवारी मागे घेण्याचा अर्ज, निवडणूक प्रतिनिधी आणि मतदान प्रतिनिधी यांच्या नियुक्तीचे नमुने, मतपत्रिकेवर नाव छापण्याचा नमुना, पक्षाच्या उमेदवारानं सादर करायचं जोडपत्र 1 आणि जोडपत्र 2 वगैरेचा समावेश असलेली माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यशाळेला अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांच्यासह इतर विविध शासकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते। आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता। यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा, आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा
महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज. आयुक्त सौरभ राव. आघाडीत बिघाडी करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला काँग्रेसचा 48 तासांचा अल्टिमेटम. काँग्रेस कोणाच्या मागे फरफटत जाणार नाही, विक्रांत चव्हाण यांचा इशारा. आणि उबाठासाठी मुंबई सोन्याची अंड देणारी कोंबडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरमरीत टीका. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.